चा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहर विकास समिती नियुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवलंय। ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन होताच भाजपनं ही मोठी मागणी केली असून ठाण्यावर अंकुश मिळवण्यासाठी भाजपनं ही मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय। ठाणे महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेचंच वर्चस्व आहे। असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर, तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली नगर ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा 25% महापालिकेला ज्यातून ते देणं लागतं, मग त्याच्यावर मैदानं तयार करता येतील, एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील, तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेच्या नगरसेवकाचा कंट्रोल राहील।